नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कलश स्थापनेतील नारळाने हे संकेत दिले तर समजून जा की महालक्ष्मीचा वास तुमच्या घरात आहे. नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना आपल्या घरामध्ये घडतात, तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. नारळ उभा फुटल्यास, नारळ आपोआप तडकल्यास, नारळ आतून खराब निघाल्यास, नारळाला कोंब फुटल्यास, या सर्व गोष्टींचे काय संकेत आहेत, देवी लक्ष्मी आपल्याला काय संकेत देत आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहावा असे वाटत असेल तर जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापन देवघर देखील नसावे असं म्हटलं जातं. महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते किंवा प्रत्येक धार्मिक पूजेमध्ये कलश स्थापना केली जाते. तसेच कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते. लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूंचा स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असतं. कोणतीही पूजा ही नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवून अनेक जण याची आराधना करतात, मनोभावे पूजा करत असतात. अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावर नारळ स्थापन केला जातो. अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो. अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे नवीन रोप उगवण्याची सुरुवात होते. आपल्या देवघरातील नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मानला जातो. आपल्याकडे नारळाच्या संबंधित अनेक समजुती आहेत. म्हणजेच नारळ जर का एका दमात फुटला तर शुभ मानलं जातं. जर नारळ नासका निघाला, नारळ पावला असं म्हटलं जातं, म्हणजे चांगलं झालं. आणि नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे. स्वतःचे शुद्धीकरण, हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक. कोणत्याही पवित्र विधी, पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो. तुम्ही तुमचा अहंकार, गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात असे असते. कोणत्याही ठिकाणी नारळाला कोंब फुटणे एका नव्या जीवाची, आयुष्याची सुरुवात होते. हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते. ही प्रगतीची चिन्ह समजली जातात. त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे. काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरद हस्त मानला जातो. ज्योतिष विद्येचा अभ्यास करणाऱ्यांच्या तज्ज्ञ मंडळांच्या मते भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात. नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते. काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात. नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे, 1 तोंड देखील आहे. नारळ फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात. नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते, म्हणजेच श्री लक्ष्मीचे फळ मानले जाते. त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे. नारळाला पूजा, यज्ञ, हवन यासारख्या गोष्टींमध्ये खूप महत्त्व दिले गेले आहे. तसेच प्रसादाच्या रूपातही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे. श्री भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते. तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते. नारळ प्रत्येकाची इच्छा, मनोकामना पूर्ण करतो, कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागावले. त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला. या स्वर्ग निर्मितीमध्ये जे संतुष्ट झाले नाहीत किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली. म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते. पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती. बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा. हळूहळू ही प्रथा बंद झाली. फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली. त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली. नारळाला कल्पवृक्ष समजले जाते, कारण नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे. नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो. नारळ या फळाचा, त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो. आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास सक्त मनाई केली जाते.
या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. एक सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे, जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे. नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेची असल्यामुळे स्त्रिया बीजाच्या रूपात मुलाला जन्म देतात. म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्रवेद आणि पुराणात अशुभ मानले गेले आहे. देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात. नारळ ही धनाची देवी माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्वाचे आहे. पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही. या उलट नारळ खराब होणे शुभ असते. त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असतात. जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे संकटे नारळाने आपल्यावर घेतलेले असते. म्हणून तो स्वतः तडकतो, त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते. या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधले आहे, कारण यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते. नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात. देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःख दूर होतात. नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही, तर सर्व शुभ कामाच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो. पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे देवाच्या चरणांमध्ये समर्पित केला जातो. घराच्या परिसरात लावलेले नारळाचे झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर करते. नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मनुष्याला प्राप्त होतो. गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा. त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण करावा. किमान 11 मंगळवार तरी हा उपाय नक्की करावा. तुम्हाला नक्की फरक दिसेल. हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालीसा देखील वाचत राहा. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानजींच्या मंदिरासमोर हात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. यावेळी हनुमानजींची सात्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी हनुमानजींना प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा. देवता तत्वाचे अधिकाधिक लाभ घ्यावा. मात्र हनुमानजीला वाहिलेला नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलं जातं. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख, शांती नांदते. वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल आणि त्याला सतत अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका तर मिळतेच, यासोबत घरात होणारे वादविवाद देखील टाळले जातात. त्यासोबतच घरात सुख, समृद्धी, शांती नांदते. नारळाचे झाड लावताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे. आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. धार्मिक महत्त्व असणारे हे झाड आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय नारळाचे पाणी पिल्याने आपले पोट, डोके थंड राहते. पाण्याचा नारळ एखाद्यावरून 21 वेळा उतरवून मंदिरात जाळतात. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतात. तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता. असे केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येईल. असं म्हटलं जातं की अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला समस्या घरामध्ये असेल तर नारळाचे झाड खूप शुभ परिणाम देते. घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असले किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व दिशेला ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे गरज नसताना नारळाचे झाड तोडू नये. परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले ती दुसरी बाब आहे, पण नारळ झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते. तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील एक अत्यंत चमत्कारिक वस्तू ती म्हणजे लघु नारळ. हे नारळ दिसायला इतर नारळापेक्षा थोडे लहान असतात. पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतात. लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो. विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये. मित्रांनो, लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावेत. एका चौरंगावर किंवा पाटावर 5 लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे. प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा. 27 वेळेस पुढील मंत्राचा जप करावा. तो मंत्र असा आहे, ऐं ह्रीं श्रीं. या मंत्राचा 27 वेळेस जप मनातल्या मनात करावा. या उपायाने धन लाभाची प्राप्ती होते. त्यासोबतच 11 लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीच विद्मेह विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्राचा 2 माळ जप करावा.
त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावेत. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात 7 लघु नारळ अर्पण करावे. त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावेत. असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनी दोष नाहीसा होतो. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते. नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला असं म्हटलं जातं. जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो. नारळ फोडताना तो सरळ धरलेला असावा, परंतु नारळाची शेंडी त्याच्या मध्यभागी असते, त्यावर आघात होतो आणि शिरेवर त्याचे 2 भाग होतात. खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटतो, म्हणून तो शुभ संकेत असतो. आणि नारळ खराब म्हणजे नासका निघाला तर तो पावन झाला असे काही हळहळ वाटायला नको. खोबरे खायला मिळाले नाही आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे. म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा चांगला नारळ फोडावा लागतो. पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने लोक दुसरा नारळ देखील फोडतात. आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही. खरं तर हे चांगलंच आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्या बाबतीत हे पॉझिटिव्हच घडत जातं. आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरातील देवी देवतांची मूर्तीची पूजा करत असतो. भक्ती आराधना मनोभावे पूजा करत असतो. परंतु काही अशा गोष्टी असतात की काही संकेत आपल्याला पाहायला मिळतात की आपल्या घरामध्ये साक्षात महालक्ष्मीची, आपल्या कुलस्वामिनीची आपल्यावर कृपा किंवा वास आहे की नाही, हे काही आपल्या देवघरातील संकेतांवरून आपल्याला समजते. असे संकेत जर आपल्या देवघरात पाहायला मिळाले असतील तर समजून जायचं की साक्षात आपली इष्टदेवता, कुलदेवता आपल्या घरामध्ये वास करत आहे. आता हे संकेत कोणकोणते आहेत ते पाहूयात. नंबर 1, पहिला संकेत आहे की आपण देवघरामध्ये जेव्हा आपण रोज पूजा करतो, देवासमोर बसून नामस्मरण करतो, आपल्या कुलदेवतेकडे पाहून आपण नामस्मरण करतो किंवा मंत्रपठण करत असतो, तेव्हा आपल्या कुलदेवतेला वाहिलेलं फूल जर अचानक खाली पडलं तर समजून घ्यायचं की साक्षात आपली कुलदेवीच, देवी देवता आपल्या घरात वास करत आहे. हा एक शुभ संकेत आहे. आपण जरी देवपूजा करत असलो तरी पण आपल्याला त्याचे संकेत हे बऱ्याच वेळेला कुलदेवीच नाही तर अगदी कोणत्याही देवी देवतांवरचं फूल जर खाली पडलं तर तो आपल्याला शुभ संकेत मानायचा आहे. किंवा माता लक्ष्मी किंवा भगवान श्रीहरी विष्णुदेव आपल्या घरामध्ये विराजमान आहेत किंवा आपल्या घरामध्ये त्यांचा वास आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. नंबर 2, दुसरी गोष्ट नारळाला कोंब फुटणे याबद्दल आपण वरती पाहिलेच आहे, पण याचा अजून एक दुसरा संकेत आहे. आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा कलश मांडतो किंवा ठेवत असतो, तर त्या नारळाला जर कोंब आला तर देवी शक्तीचा वास आहे असं आपल्याला समजायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो कलश आपल्या घरामध्ये स्थापन केलेला असतो त्या कलशावरील नारळाला जर का कोंब आला तर समजून जायचं की आपली कुलदेवी आपल्यावर खूप म्हणजे खूप प्रसन्न आहे. आपल्या कुटुंबावर कुलदेवतेचा आशीर्वाद आहे. यामुळे आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा कलश अवश्य स्थापन करायचा आहे. तुमची जी कुठली देवी असेल, कुलदेवता असेल, त्या देवीच्या नावाने तुम्हाला आपल्या देवघरामध्ये एक कलश स्थापन करायचा आहे. आणि यासाठी आपल्याला काहीच लागत नाही. फक्त एक नारळ लागतो आणि तो नारळही आपल्याला काही नेहमी बदलायचा नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्या देवघरामध्ये अवश्य कलश स्थापन करायचा आहे. नंबर 3, आता तिसरी गोष्ट आपण जाणून घेऊया. देवाला दाखवलेला नैवेद्य तो ग्रहण करण्याचा संकेत व त्या संकेताचे निशाण. आता आपण आपल्या घरात देवी शक्तीची कृपा आहे तर आपण आपल्या देवांना सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्यावर जर हाताचे ठसे किंवा थोडेफार का होईना स्वामी महाराज येऊन तो नैवेद्य ग्रहण करतात. अशा वेळी आपल्या काही ना काहीतरी निशाण जाणवत असते. हाताचे जे ठसे जाणवत असतील किंवा त्या नैवेद्याला स्पर्श झालेला आपल्याला दिसत असेल तर हा सुद्धा एक दैवी संकेतच आहे की आपल्या घरामध्ये स्वामी महाराज किंवा देवी शक्तीचा वास आहे. आपल्याला असं समजायला काहीच हरकत नाही. नंबर 4, घरात अचानक जर तुम्हाला अगरबत्तीचा वास येत असेल, अचानक आपल्या घरामध्ये आपण जेव्हा कधी समजा अगरबत्ती ती लावलेली नसते किंवा कुठलाही स्प्रे मारलेला नसतो आणि आपल्याला अचानक जर का असा स्मेल यायला लागला तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये दैवी शक्तीचा वास आहे. किंवा आपण धूप घरात लावत नाही तरी सुद्धा आपल्याला वास येत असतो, तर आपल्या घरामध्ये अशा अनेक प्रकारचा जर सुगंध येत असेल तर समजून जा की साक्षात देवी देवता आपल्या घरामध्ये खरोखर वास करत आहेत. अचानक कुठून तरी सुगंध येणे हा सुद्धा देवी देवतांचा संकेत असतो.
सेवा करा, भक्ती करा, मन स्वच्छ ठेवा, कोणाची निंदा नालस्ती करू नका आणि दुसऱ्याला नावे ठेवू नका. हे सगळं ईश्वरावर सोडून द्या. कष्ट करत राहा. खरोखर तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी माणूस साथ सोडतो, परंतु देव परीक्षा बघतो पण साथ कधीच सोडत नाही. तरी आपल्या देवघरातील कलशाविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.